मॅच स्टार्ट होते. आजच्या दिवसाला त्या खरं तर शेवटचा साखळी सामना असेल. राखीची गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सलामीची जोडी मैदानामध्ये उसरल्या टीम कडून अजय भंडारी आणि जितेश मडवी. पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला खेळलाय बॉलला, कोणत्या प्रकारची धाव नाही. राखीची गायकवाड आपण पाहतोय स्वतः रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आज आर्या स्पोर्ट ओढे टीम कडून खेळत असताना पहिल्यांदाच गोलंदाजी आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला पुलरच्या बॉलला भिरकावलाय. अजयच्या बॅट मधून आला पहिला होईला षटकार, खातं खोलणारा हा षटकार. शुभेच्छा आलेल्या आहेत सागर मडवी यांच्याकडून. तर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवरती पुढच्याच बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार टोकला. अजय याच्या माध्यमातून षटकार टोकला गेला. खातं खुलं केलं संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा. आणि मैदानावरती अजूनही पुढील बॉल यावेळेला सुद्धा ऑन साइडला चपलावून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू भिरकावण्याची कामगिरी या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजय भंडारी सातत्याने मात्र खोऱ्याने धाव करणारा हा फलंदाज दुसऱ्या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळला बॉल अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअरला तर छत्रशी चेंडू मागे धावतोय. डीपचा छत्रशी चेंडू ते आलाय. तत्पूर्वी 2 धावा अजूनही पूर्ण. 2 धावांची सांगित धावफलक आपण पाहिला तर एक षटकार आलाय, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर दुहेरी धाव. 8 धावसंख्या धावफलकावरती नोंदवले गेले, कोणताही गडी बाद नाही. थोडासा विलंब जरूर आहे मैदानावरती. बॅट चेंज करण्यात आलेले आहे. काहीच प्रॉब्लेम निर्माण झाला इथे मात्र अजय भंडारीला आणि त्याचमुळे नवीन बॅट्स मैदानावरती आपल्याला बघता जाताना पाहायला मिळाल्यात. बॅट भरपूर आहेत. आज सर्वात श्रीमंत खेळाडू आपण पाहतोय. श्रीमंत क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये खेळलं जात आहे. एक खाली एक बॅट पूर्ण संघासाठी असायची. आता एका खेळाडूकडे 3-3 4-4 बॅट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याही 2 ते 3 4 5 हजाराच्या बॅट असतात. या अगोदर आपण पाहिलं तर 25-30 वर्षापूर्वी 300-400 रुपयाची एक बॅट पूर्ण संघ खेळायचा सीझनभर. पुढचा बॉल अजयसाठी. राकेश गायकवाड ऑन साइडला मिस्टाबी स्टोक आहे. चेंडू काढून क्षेत्ररक्षक येणार का? जजमेंट पाहतो आपण आणि इथे मात्र जजमेंट चुकीचं आहे. दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. 2 धावा अजूनही जोडल्या गेल्यात. झेल मात्र जमिनीला दान होताना आपण पाहायला मिळाला आणि 2 धावांनी अजूनही धावफलकावर धावा लागतील. त्या मात्र 10 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा डॉट आला आणि त्यानंतर लगातार 2 बॉलवरती दुहेरी धावसंख्या घेताना पाहायला मिळाले फलंदाज. पुढचा बॉल राकेश गायकवाड. पुन्हा एकदा इथे सुद्धा मिस्टामी स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. इथे मात्र जल पकडला गेलाय. अजय भंडारीला बाद व्हावं लागेल. शेवटच्या बॉलवर राकेश गायकवाड यांना मिळाली सफलता. षटक समाप्तीचा स्पंदांचा इशारा येत असताना धावफलकावर धावा लागला. तेव्हा मात्र एका काढाच्या मोबदल्यामध्ये टीम उसाडण्याच्या इथे मात्र धावसंख्या आपण पाहतो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाडणी टीम धाव पोहोचते 10 धावसंख्येवरती.
क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र गोलंदाजी करताना रिवालचा पहिलाच बॉल. पुढील शेवटचा सामना आपण पाहू शकाल. तिथून मात्र काकडोल संघ जिंकलेला आहे या लॉर्ड्स मध्ये आणि इथून जिंकणारा संघ या दोन संघांवर मॅच कॅच होण्याचा संभव. हाफ चान्स होता जरूर आणि इथे तो गमावला आहे. पहा दोन झेल सुटलेत. आतापर्यंत धावसंख्या जरूर रोखली राकेश गायकवाडांनी. त्यानंतर मात्र रिवालच्या पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळवायला हवी होती. खूप मोठा प्रेशर उसरने टीमवर आलं असतं मात्र तसं काही घडलं नाही मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी साकारली. सुरुवात तर चांगली झाली आहे. पुढचा बॉल असेल रिवाल म्हात्रेचा आणि इथे मात्र हा बॉल अगदी डिलिव्हर झाल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवलाय आणि त्या बॉलवरती कुठलाही नंबर लागला नाही आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन तर एक धावसंख्येने 11 धावसंख्येवरती साखळीतली आजच्या लॉर्ड्स मध्ये शेवटची मॅच आपण एन्जॉय करत आहात. ओले पक्ष ओसाटणे या टीम मध्ये पुन्हा एकदा आपण गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज डॉट चेंडू काढत असताना लगातार पाहिलेत. 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 1 धावसंख्या आतापर्यंत धावसंख्या लागलेली आहे. 11 धावसंख्या आतापर्यंत 9 बॉलवरती जोडल्या गेलेल्या आहेत. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. जी लाईन म्हटली आहे त्याचा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना इथे मात्र पुरेपूर फायदा खेळपट्टीचा होत असताना इथे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हाल मात्र जी खेळपट्टी आहे 24/8 ची त्याच्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय फायदा उचलला पूर्णपणे गोलंदाजाने आणि त्याच गोलंदाजीने मात्र धावा रोखलेल्या आहेत. पुढचा बॉल इथे सुद्धा टॉप एज लागली होती. कोणती चुकी नाही. यावेळी झेल पकडलाय मुंडा याने. अगदी आपण पाहतोय समोरून स्लिप होते आणि तिथे मात्र चेंडूवरती आले. चेंडूंचा विचार केला या षटकामध्ये तर तब्बल 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. फक्त 1 धाव करता आली आणि 1 सफलता. क्रमांक अनेक ढोबरी फार मोठी जबाबदारी आहे कारण 5 चेंडू आतापर्यंत विचार केला तर फक्त 1च धाव करता आली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. 1 षटकार सुद्धा आला आणि त्यानंतर रिवाल मात्रेने लाज जवाब षटक फेकले आतापर्यंत. पुढचा बॉल अनिकेतसाठी होता. त्याच लाईन मध्ये गोलंदाजी करत असताना इथे मात्र ओले टीम करून टाळ्यांचा गजर होणे अपेक्षित आहे कारण फक्त 1 धाव देत 1 गडी बाद केला दुसऱ्या षटकामध्ये. रिवाल मात्र जबरदस्त गोलंदाजी साकारली आणि इथे मात्र ओले टीमला ज्या षटकाची अपेक्षा केली होती ते षटक फेकले रिवाल मात्रेने. यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. शक्ती गायकवाड त्याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. मागच्या षटकामध्ये जी पुनरावृत्ती झाली तर मात्र अजूनही दबाव इथे मात्र उसाडणे टीमवर वाढू शकेल. उसाडणे टीमचे गेल्या 2-3 दिवसामध्ये पाहिले तर जरा खराब फलंदाजी पाहायला मिळाले. शक्तीचा पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी अचूक टप्प्याने गोलंदाजी प्रभावित केले फलंदाजाला. अजूनही डॉलबाजी सांगता पाहायला मिळाली आहे. 2 दिवसापूर्वी या उसाने टीमचा खेळ पाहिला होता पापडेपाडा मैदानावरती. तिथे सुद्धा कमी धावसंख्येमध्ये संघ रोखला गेला होता. थोडं फलंदाजीमध्ये सुधारणा कराव्या लागतील. थोडं चिंतन करावं लागेल. थोडं आत्मपरीक्षण करावं लागेल या टीमला. पुढचा बॉल शक्ती गायकवाडचा आहे. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजीने सुरुवात करत असताना आतापर्यंत आपण विचार केला तर 7व्या बॉलवरती 1 धाव आली. त्यानंतर 5 बॉल 6 बॉल डॉट गेलेले आहेत. ते 6 बॉल खूप महागात पडू शकतील येणाऱ्या सत्रामध्ये. अगदी उंची दिली बॉलला प्रभावित केलं पुन्हा एकदा फलंदाजाला. अगदी फलंदाज पाहत राहिला. अजून 1 डॉट बॉल येतोय. यावेळेस फलंदाज जितेश मडवीसाठी. जितेश मडवी अनिकेत ढोत्री यांना सावरावं लागेल. आपल्या टीमसाठी धावा करायच्या असतील
तर मात्र मोठी खेळी करावी लागेल, मोठी पटके मारावे लागतील. अशीच खेळी आम्ही पाहिली की पहिल्या ओव्हरमध्ये कुंभारली टीमची धावसंख्या 4 होती आणि त्याने 63 धावा उभारल्या होत्या याच मैदानावर. पुढचा बॉल आता मात्र थोडासा या ठिकाणी विचार करावा लागेल, लाईन थोडी चुकीची आहे आणि इथे मात्र पंचांचा इशारा. वाईटची धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये बऱ्याच वेळानंतर धाव जोडली गेली आहे. 12 धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा शक्ती. हा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर आतमध्ये फिरवलाय. अगदी ब्रेक लेग ब्रेक करत असताना इन स्विंग आउट स्विंग करत त्याची जी ताकद आहे खऱ्या अर्थाने शक्तीची ती आपल्याला पाहायला मिळते. नावातच ज्या शक्ती आहे त्या शक्तीने मात्र गोलंदाजी करत असताना अगदी प्रभावित करून सोडलं. 3 बॉल डॉट काढले ते एक वाईट. पुढचा बॉल शक्तीचा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. कोणता इच्छा असते रिवालकडे. बॉल मात्र फ्राय झालाय सीमारेषा बाहेर. एक चौकार या ठिकाणी बऱ्याच वेळानंतर फलंदाज जितेश बर्वीच्या बॅट पडून. संख्या 16 वर. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. पुलांचा बॉल आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनवर येतोय आणि ती सुद्धा चुकी पाहायला मिळाली दोन क्षेत्ररक्षकांची. चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला गेलाय. तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा अवधी फलंदाजांकडे होता आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 19 धावसंख्येवर. पुढच्या बॉलवरती चकवा दिला शक्तीने अनिकेतला. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय मात्र कुठलाही प्रभाव नाही. अगदी स्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाला स्पर्श करून जाणारा हा शेवटचा बॉल शक्ती गायकवाडने फेकला आणि सांघिक धावफलक आपण पाहतो मैदानावरती 3 षटकांच्या अंतिम 19 धावसंख्येवर. तर पहा ओवले टीमला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. 777 विकासजी गायकवाड यांच्याकडून त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. दोन्ही संघांना दोन्ही मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र मैदानावरती जो खेळ चालू आहे वर्चस्व आतापर्यंत गोलंदाजांनी दाखवलेला आहे. तिथे मात्र 3 षटकांमध्ये धावा करता आले फक्त ते 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा षटक. श्रेयश मुंगाजी निकनेक मुन्ना आहे. अगदी पहा केसांची शेंडी बांधलेली आहे. एक जेल टिप सुद्धा टिपलेला आहे. तिन्ही गोलंदाजांनी केलेली कामगिरी इथून पुढे त्यालाही करावी लागणार आहे शेवटच्या षटकामध्ये. मात्र प्रेशराईज फलंदाजी असणार आहे जिथे मात्र जितेश असं स्ट्रायकिंग इनला. पहिल्याच बॉल वरती तडाखा दिलाय. 2 क्षेत्रच्या चेंडूच्या मागे आहेत. दोन्ही क्षेत्र मधून चेंडू फ्लाय झाला. इथे मात्र इरवन मौसा हा चौकार. करता आली नव्हती. आता मात्र या ठिकाणी पहा बॅट तलपायला लागली आहे. चौकाराने धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र या षटकामध्ये अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येतील. मलिंगा स्टाईल गोलंदाजी करतो. इथे मात्र राकेश गायकवाडांना संधी होती मात्र झेल सुटलाय. झेल जमिनीला दान झाला. 1 धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेने 24 धावसंख्येवर. पुढचा बॉल मलिंगा स्टाईलने पुलाच्या बॉलला इथे मात्र अनिका डेब्रूच्या बॅट मधून आला. बिग 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 षटकार. क्रिकेटचा हा महासंग्राम आणि पिसाराच्या मैदानावर आपण पाहतोय तो मात्र चकड्यांचा महासंग्राम. तिथे मात्र उसाडण्याच्या रायफल बैलाने आता शर्यत जिंकलेली आहे. मुकेश मोहरक्या बैलाचे कट्टर समर्थक बिग फॅन मुकेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आज बैलांच्या मुलं आपली ओळख निर्माण झाली आहे. या मुख्य प्राण्याने खऱ्या अर्थाने प्रत्येकाला ओळख निर्माण करून दिली. आताच आपण एक शर्यत केली रायफल बैलाने तो उसरणे
गावचा आहे त्याने मात्र ही शर्यत जिंकलेली आहे आणि हिची उसाटणे विपक्ष ओले लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. षटकाराने धावसंख्या धाव पोहोचली आहे ती 30 धावांवरती. या षटकामध्ये धावा भरपूर प्रमाणात येताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल मलिंगा स्टाईलने अगदी ब्लॉकॉल फेकला होता. स्टेट डाऊनचा फटका जरूर आहे. एक धाव जोडली दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या 32 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. या षटकाचं आपण विश्लेषण पाहिलं. एक षटकार एक चौकार आणि सिंगल 2 म्हणजे 13 धावसंख्या आलेली आहे आतापर्यंत. जी कामगिरी रिवाळने साधली, जी कामगिरी शक्तीने साधली, ती कामगिरी मात्र श्रेयसला साधता आली नाही. श्रेयस मुंगाजी गोलंदाजीला आला आणि त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये या 2 फलंदाजांनी धावांची लयलूट केली आणि आतापर्यंत 32 धावसंख्येवरती अव्वल घेऊन ठेवलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल अनिकेतसाठी पुलवलेचा. अनिकेतच्या बॅट मध्ये ताकदीचा वापर. बॉल पाठवला सीमा पार. फ्लाय झाला बॉल. षटकार. स्कोर कार्डवरती धावा लागल्या 38 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अक्षयजी फडके यांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सर्व या ठिकाणी आयोजकांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक 2024 पर्वामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज आपण पाहतो व्यासपीठावरती अक्षय फडके साहेब आलेले आहेत. पुढचा आणि शेवटचा बॉल 38 धावा फलकावरती. अनिकेतच्या बॅटमध्ये चांगला फटका आहे. चेंडूवरती धावला आणि चेंडू अडवला सुद्धा शक्तीने. चेंडू फेकी आली. धावा मात्र तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज आवड झालेला आहे. 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 4 षटकांच्या अंतिम 40 धावा. सॉरी रनआउट पाहायचा आहे. दुसऱ्या धावेसाठी जो खेळाडू धावला होता तो रनआउट पाहायचा आहे. आणि मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय वासुदेव कडू साहेब आणि बजरंग डोंगरे साहेब उपस्थित झालेले आहेत. अगदी लहान मुलाला घेऊन इथे उपस्थित झाले. सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली होती आणि आता शेवटच्या सत्रामध्ये सध्या त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. 40 धावा झालेल्या आहेत. करायचे 41. अंतिम 24 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती जी धाव घेण्यात आलेली आहे तिथे मात्र धावबाद आहे की नाही ते पाहिलं जाते. दुसऱ्या धावसंख्येसाठी धावला होता तिथे मात्र ओवळे संघाने रेफर केलं तर पंचांकडे. पंचांनी सुद्धा रेफर केलं. तिसऱ्या पंचांकडे ती पाहणी केली जाते. दोन धावा असतील तर 40 धावा आणि 1 धावा असेल तर 39 धावा. पाहूया 2 की 1. सन्माननीय राकेशजी गायकवाड 2 धावा जोडल्या जातील. नॉट आउट आहे. सन्माननीय राकेशजी गायकवाड यांना सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करत आहोत. मात्र इनिंग संपल्यानंतर ते येतील कारण आपली टीम मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरली आहे. त्यामुळे ते नक्कीच खेळाडू कक्षामध्ये राहतील. लगेच मॅच संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती यावं ही आपल्याला विनंती असणार आहे. ओके प्रसाद बोर सर. यस 40 झालेले आहेत. 41 करायचे आहेत. यस थँक्यू संतोषजी. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं करूया पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. संध्याकाळचे 4:25 होत आहेत आणि आपण पाहतोय श्रीराम विठ्ठल रघुप गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगरा खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ चषक 2024-25 एक शानदार पर्व आपण एन्जॉय करताय. या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चालू आहे. यानंतर आणखी एक सामना खेळवला जाईल आणि अंतिम 12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आजच्या दिवसामध्ये आम्ही तिसरा संघ शोधणार आहोत. पहिलं सत्र आपण ऐकलं ज्यामध्ये 40 झाल्या. 41 आता मात्र करायचे आहेत. संतोष घरत
संघाचे खरे तर क्रिकेटचे चाहते आणि पेठ संघाचे पेठ गाव ज्यांचं आहे आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे जे सचिव म्हणून काम पाहत आहेत असे संतोष खरे यांना पण ऐकत होता. आणि तुर्तास सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना एकीकडे उसाटणे तर दुसरीकडे ओवळे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय ज्या उसाटणे संघाने घेतला आणि त्यांना अवघ्या 24 चेंडूमध्ये फक्त 40 केले आणि 41 आव्हान ठेवलं. पाहूया कदाचित त्यांचा स्ट्रॉंग झोन असेल गोलंदाजी म्हणून की काय पहिल्यांदा फलंदाजी क्षेत्र नाणेफेकी जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि अशा परिस्थितीमध्ये समोर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील कित्येक वर्ष ज्यांनी आपला अस्तित्व कायम राखला असा ओवळे गाव आणि त्याच ओवळे गावातील हे नामवंत खेळाडूंपैकी काही खेळाडू आज मैदानामध्ये उपस्थित आहेत. अनेक खेळाडूंचा प्रत्येक खेळाडूला एक इतिहास आहे आणि खरं तर तुम्ही टेनिस क्रिकेट इतिहासाची जर पानं चाललीत तर त्यामध्ये ओवळे गाव तुम्हाला ठळक अक्षरानं लिहिलं जाईल दिसेल. ज्या गावाचं नाव सोनेरी अक्षरामध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसेल आणि त्या गावातील क्रिकेटचे महान धुरंधर योद्धे होऊन गेले आणि त्याच योद्ध्यांचे आज पाईक म्हणून हे सर्व खेळाडू मैदानामध्ये तयार झालेत आणि ओवळे गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नेहमी मैदानामध्ये उतरत असतात. या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. तुर्तास या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्मानी अतिथींचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आज ही स्पर्धा यशाच्या अगदी अतिशय शिखराकडे जाताना पाहायला मिळते कारण ते मागचं कारणच तसं आहे. ग्रामस्थ मंडळ चषक ज्या चषकाचं नाव आहे ना कोणत्या पार्टीचं नाव ना कोणत्या संघटनेचं नाव अगदी खऱ्या अर्थानं गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा हा चषक आहे म्हणून की काय आज ग्रामस्थ मंडळ या नावानं आयोजित केलेलं आहे चषक. ग्रामस्थ मंडळ म्हणजे काय हे जर मित्र तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये गावामध्ये होणारे तुमच्या गावाचे जे सण असतात गावाचे होणारे उत्सव असतात आणि त्या उत्सवामध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होता ना तेव्हा गावाची तुम्हाला एकी पाहायला मिळते ना तेव्हा खऱ्या अर्थानं ग्रामस्थ म्हणजे काय याचा अनुभव तुम्हाला मिळत असतो आणि त्याचा अभिमान सुद्धा तुम्हाला वाटत असतो. येऊया खूप साऱ्या शुभेच्छा डोंगराच्या पाडा संघातील गावातील या सर्व ग्रामस्थांना आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 24 मध्ये करायच्या 41 धावा. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहिलं तर आजचा दिवस आहे 15 डिसेंबर जागतिक चहा दिन म्हणून ओळखला जातो. त्या जागतिक चहा दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. राऊंड विकेट पहिला चेंडू फ्लाय स्लिप मध्ये होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण जिथं केलं जात आहे चेंडू स्टॉप केलाय आणि उदय जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि आमचे उसाटणे टीमचे सुद्धा 12वे प्रतिनिधी इथे उपस्थित झालेत. त्यांच्याकडे पाहून सुद्धा असं वाटतं की पुढची मॅच ते सुद्धा खेळणार आहेत. स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता इथे मात्र बचावला जातोय. खेळाडूचं नाव आहे सागर गायकवाड. खूप चांगलं क्रिकेट ज्यांना अतिशय कमी वयामध्ये खेळला आणि मात्र ओवळे टेनिस क्रिकेटच्या ए कॅटेगरी खेळणाऱ्या खेळाडूंच्या नावामध्ये खरं तर स्वतःचं नाव ज्याने बसवलं असं सागर गायकवाड आहे. तर दुसरीकडे आहे प्रसाद गायकवाड. कोण विसरेल या फलंदाजाची फलंदाजी. कित्येक वर्ष आणि कित्येक सामने ज्यांनी चांगले खेळलेत परंतु एकीकडे अजय भंडारी याला सुद्धा विसरून चालणार नाही. खूप चांगली गोलंदाजी. चेंडू सरळ खेळलाय जाऊन चेंडू सरळ स्क्रीनवरती आदळतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. नेक्स्ट बॉल धावसंख्या आहे 4. बॅटची अप्पर कट घेतली जाते. चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये गेला जिथे मात्र चेंडू झेल घेण्यापासून थोडासा खेळाडू वंचित राहिला तोपर्यंत सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या होती आहे बिनबाद 5 धावा. बिनबाद 5 धावा होत आहेत आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये एक छोटंसं चिमुरडं बाळ आहे. खऱ्या अर्थानं जो मगासपासून ही स्पर्धा पाहण्यासाठी ते उपस्थित आहे आणि त्याची खऱ्या अर्थानं त्याच्याकडे अनेकांचं लक्ष सुद्धा लागलंय. बालवय हे असंच असतं मित्र. खऱ्या अर्थानं चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. एक निरागसता असते. भविष्याची चिंता नाही. घरची धडपड नाही आणि त्याच्या या नटकट स्वभावाचा फायदा सुद्धा घेतला जातोय. इथे पाहूया काय घडलं. चेंडू मिडॉनकडे आला. सिंगल मिळते. डबलला प्रयत्न केला आणि ते सुद्धा पूर्ण केले जात आहेत. 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला 7 वर. 41 करायचे आहेत. 10.25 ची सरासरी. यावेळचा चेंडू आता मात्र बॅटच्या राडारमध्ये आलाय. बॅट्समन प्रसाद गायकवाडच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार.
रविवारचा दिवस आहे. खरं तर रविवारच्या दिवसाला कोण विसरेल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सूर्याजी नारायण लोखंडे या महाराष्ट्रीयन मराठी माणसानं संघर्ष केला होता ब्रिटिशांसोबत. तेव्हा ब्रिटिशांना सुट्टी मिळायची रविवारी, परंतु आम्हा भारतीयांना सुट्टी मिळत नव्हती. ब्रिटिशांना सुट्टी मिळायची त्यांच्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी, परंतु भारतीयांना सुट्टी मिळत नव्हती. तेव्हा रविवारचा दिवस हा खंडोबाचा दिवस आणि रविवारच्या दिवशी खंडोबाची भक्ती आम्हाला करावी लागते. हा धर्माचा आधार पकडून तेव्हा सुट्टी ती पास केली होती आणि त्याच सुट्टीचा आज आस्वाद आपण या क्रिकेटच्या माध्यमातून घेतोय. आणि रविवार सारखा दिवस म्हटलं ते प्रत्येकाला आवडत असतो. सुट्टीचा वार आहे आणि आज आमचे आत्ताच इथे उपस्थित होते ते सन्माननीय अतिथी अक्षयभाई फडके फॉरेन टूर सुद्धा त्यांनी रिटर्न केली आहे, करणार आहेत असं आम्ही ऐकलंय. अक्षयभाई फडके यांचं सुद्धा आगमन झालंय. आणि रविवार सारखा दिवस म्हटला तर एक सुट्टीचा दिवस, एन्जॉय करण्याचा दिवस असतो. धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात. 10.25 सरासरी राखायची आहे. ती राखण्यामध्ये सध्याच्या घडला ओवळे संघ यशस्वी ठरलाय. बिनबाद 13 झालेले आहेत. सागर गायकवाड बिनबाद 5 वरती आहे आणि प्रसाद खेळतोय बिनबाद 8 वर. कोला टाकला हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे येताना दिसतोय. फ्लॅट स्ट्रोक आहे. चेंडू वन बाउंस, चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये. परिणामता चेंडू निर्धाव आला. काकडवाल संघाला विशेष सूचना आहे, आपण रेडी राहायचंय. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केला जातो. चेंडू शॉर्ट पॉइंट कडून डीप कडे चालला. सिंगल मिळाले जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा पूर्ण झाला. 2 धावा मिळाल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं शिवनीती अवलंबली जाते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. इथे जिथे योग्य त्या ठिकाणी लढाई आणि अयोग्य त्या ठिकाणी जे तह केले जायचे त्याला म्हणतात शिवनीती. त्याच पद्धतीनं मैदानामध्ये फलंदाज एखादा कठीण चेंडू आला तर त्याला सन्मान देतोय, सिंगल डबल कडे प्राधान्य देतोय. एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याची मोठी धाव पूर्ण केली जाते. अक्षय भाई यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे, परंतु आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे पंच जज करतात या चेंडूला आणि अव्वांतर चेंडू म्हणून घोषित केला जातो. या अव्वांतर चेंडूने धाव संख्या होते दुसरं दशक धाव फलकती लागला जात आहे. धावा होत आहेत बिनबाद 20 धावा. गोलंदाजाला वॉर्न केलं जात आहे. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र ऑन साईडला खेळायचा होता. सागर पुन्हा एकदा मिस जज होतोय. डायरेक्ट हिट. एक पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तू मै करत असताना दुसरी धाव घेण्यापासून इथे मात्र रोखलं. सिंगल मिळाली. धावसंख्या होती 21 धावा. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली सिंगल असणारा. धावा होत आहेत 21 रन्स. 21 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 41 करायचे आहेत. विजयाचा अर्धा पल्ला पार झाला असं म्हणायला अवघड ठरणार नाही. अजूनही 20 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न होता. प्रसाद गायकवाड यावेळेस मात्र मिस करतायत. प्रसाद गायकवाड या फलंदाजी आठवते. गेल्या एक 8 ते 10 वर्ष पाठीमागे गेला तर विचोब्याच्या मैदानावरती सलग 4 चेंडूमध्ये 4 रिव्हर्स षटकार प्रसाद गायकवाडच्या बॅटमधून पाहिले होते आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि त्या टाळ्यांनी त्याचं कौतुक झालं होतं. एकवीस धावा होत आहेत. यावेळचा चेंडू हलक्यातून खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअरले कडून डीप कडे चाललाय. तोपर्यंत सिंगल मिळाले. डबल साठी प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 23 वर. 23 रन्स. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाची धावसंख्या होते
बिनबाद 23 धावा. बिनबाद 23 धावा आहेत. थोडासा वेळ मिळाला, पुन्हा एकदा आपण जाऊया. आजचा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून घोषित केला. या मागचं छोटंसं एक उदाहरण आहे. एक जुना राजा होता ज्याला वनस्पतींवरती प्रेम करण्याची खूप आवड होती. त्याच्या राजवाड्याच्या आजूबाजूला खूप मोठं जंगल त्यानं खरं तर वनस्पती लावल्या होत्या आणि त्यापैकीच एक वनस्पती जी अशी होती ज्या वनस्पतीखाली तो दुपारी झोपला होता. वनस्पती सुकलेला झाडाचा पाला खाली ठेवलेल्या पाण्यामध्ये, पाण्याचा एक पात्र होता त्यामध्ये पडला. पाण्याचा रंग का बदलला म्हणून त्याला कौतुक वाटलं. त्याने तो पाणी पिऊन पाहिला तर त्याला ते पाण्यामध्ये थोडीशी एनर्जी आल्यासारखी वाटली. म्हणून त्याने पुन्हा एकदा तो प्रयोग केला आणि तेव्हा त्याला जाणवलं की हा पाला जर पाण्यात पडला, सुकलेला पाला जर पाण्यात पडला तर त्याचा चव बदलतोय, रंग बदलतोय आणि तिथून चहा या पदार्थाची उत्पत्ती झाली. तदनंतर तिथून तो चहा अक्षरशः पूर्ण जगमय झाला आणि या जगातील, महाराष्ट्रातील आज प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चहा आले. मग प्रेमाचा चहा आला, अमृतुल्य आला, येवले आला, असे अनेक चहा आले. हा चहा मागचा छोटासा इतिहास आणि वेळ सुद्धा तीच झाली असं मला वाटतंय. धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 झाल्यात. विजयाचा अर्धा पल्ला सहज पार झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 41 करायचे आहेत 24 मध्ये, त्यापैकी 12 मध्ये 23 सध्या झाल्यात आणि ही स्पर्धा सुद्धा बहुचर्चित राहिली असं सातत्याने आम्ही ऐकत आलो. आणि खऱ्या अर्थानं गेल्या 2 दिवसापासून आमचे सहकारी मित्र प्रवीण टेंबे ज्यांनी आम्हाला भ्रमणध्वनीवरती संपर्क साधला होता, या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करून या स्पर्धेचा हिस्सा होण्याची ज्यांनी संधी दिली. पण इथे संधी मिळेल का झेल टिपण्याची, हा मात्र पाहण्यासारखा विषय असणार आहे. यस, बॉडी बॅलन्स आला होता अगदी शेवटच्या क्षणाला, जिथे मात्र चेंडू कॅच करण्याची वेळ आली तेव्हा इथे मात्र बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्याचा फायदा फलंदाज सागर याला झालाय. जिथे मात्र जीवनदान मिळतोय प्लस 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्यात. धावा संख्या होतीये 25 धावा, 25 रन्स विदाउट लॉस. टीम आर्या ओवळे. जितेश मडवी एक वेगवान गोलंदाज आहे, ज्याचा रनअप आपण पाहिला तर थोडासा प्राथमिक अंदाज लावता येईल. 38 सर्कलच्या किमान 5 पावलं बाहेरून रनअप घेऊन इथे मात्र गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट. वेग आहे आणि या वेगावरती स्वार होणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. सागर गायकवाड इथे मात्र मोठा विकेट. डीप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक सत्यवान यांनी मात्र झेल टिपलाय. विकेट नंबर 1, पहिला खेळाडू झेलबाद. ओवळे संघाचा बाद होणारा खेळाडू सागर गायकवाड, ज्याच्या फलंदाजीचं थोडक्यात आपण विश्लेषण करूया. 10 चेंडू फेस केले, 1 चौकार लगावला, 2 चौकार लगावले आणि 13 धावांवरती, वैयक्तिक 13 धावांवरती झेलबाद झाला. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये होतो अमित मुंगाजी. ओवळे टेनिस क्रिकेट मधील आणखी एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नाव आहे अमित मुंगाजी. कित्येक स्पर्धेमध्ये ज्याला खेळताना आपण पाहिला, पण आज मात्र औचित्य साधलंय ग्रामस्थ मंडळ चषकाचं. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू भेदक मारा आहे, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडला जातोय, पण तोपर्यंत 2 धावा रोखणं थोडं कठीण. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला जातोय. ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू घेतलाय. शॉर्ट रन साठी आहे. ओके, शॉर्ट रन साठी आहे. शॉर्ट रन साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. प्राप्ती लाईव्ह साठी एक मोठं चॅलेंजिंग आहे. दिवसभर आज खूप त्यांनी चांगलं कार्य सुद्धा केलं असं म्हणावं लागेल.
आणि स्पेशली थँक्स टू संदीपजी पाटील ज्यांच्याकडून सुद्धा पूर्ण दिवसभर या स्पर्धेला आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा कव्हर करत असताना ऑन फील्ड डिसिजन काय पण सर? कमिटीच्या वतीने एक सूचना आहे, ऑन फील्ड डिसिजन काय आहे तो डिसिजन ग्राह्य धरला जाईल. ओके, 2 धावा पूर्ण आहेत या. बॅटकटच्या स्वरूपात आहे की लेग बाईज? पंचाने इशारा द्यायचा आहे बॅटकटच्या स्वरूपात ही धावा आहे की लेग बाईच्या स्वरूपात? बॅटकट. ओके, या 2 धावा मिळाल्या जात आहेत. फलंदाज अमित मुंगाजीच्या खात्यामध्ये जातील. धावसंख्या होतीये, संघाची धावसंख्या होतीये 27 धावा, 27 रन्स. यावेळचा चेंडू अप ट्रॅकर आहे, उडवण्याचा प्रयत्न, लेग स्लिप मध्ये झेल उडाला आणि जिथे टिपला सुद्धा जातो. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू आता मात्र ओवळे संघाचा झेलबाद होताना अमित मुंगाजी मैदानातून बाहेर. कोहली गल्लीत वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो, गुडघे टेकून शॉट मारतो. जितेश मडवी एक सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल एक हुन्नरी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय. उसाटणे संघाकडून ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा हा उंचपुरा असा गोलंदाज उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन इथे मात्र वेगाने चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आतापर्यंत संघासाठी त्याच्या संघासाठी फायदा झाला असं म्हणूया. कारण 4 चेंडूमध्ये ज्यानं 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि बाद होणारे दोन्ही खेळाडू मोठे होते. एकीकडे सागर गायकवाड आणि दुसरीकडे अमित मुंगाजी. समीकरण पाहिलं तर विजयासाठी येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आमचे सहकारी गुणलेखक आज गोंधळी खऱ्या अर्थानं 1 मिनिट कॅल्क्युलेशन केलं जात आहे. 14 धावांची गरज आहे. जतीन गोंधळी खऱ्या अर्थानं ऐन तारुण्याच्या उंबरठ्यात असणारे जतीनजी आज आपण पाहू शकाल ही स्पर्धा कव्हर करतायत आणि मुंबईचा वडापाव खातात जो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यांना कमलाबाईचे वडे म्हटले जातं. आणि खरं तर बैलगाडा शर्यतींच्या सुद्धा गुणलेखनासाठी तो असतो. ही त्याची खासियत आहे. स्पर्धेचं गुणलेखन करणं आणि फक्त उसाटण्याची वाडीवरती जातात ते हरकत नाही. ती सुद्धा एक मोठी कला. आणि खरं तर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जाणं आणि बैलगाडाच्या स्पर्धेसाठी जाणं खूप फरक आहे. कारण तिथे खूप डेअरिंग लागते. कारण पहिली बसते मंडपाच्या खाली बसलेल्याच्या. हरकत नाही, मैदानाकडे आपण जाऊया. जी मात्र 14ची गरज आहे. 8 चेंडू 14 धावांची गरज. राऊंड विकेट खोला टाकला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. जिद्दीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढणं याचं उत्तम उदाहरण आणि दुसरं नाव म्हणजे उसाटणे टेनिस क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत ज्याने दाखवलंय. 41 धावा करायच्या आहेत आणि ह्या धावा करण्यासाठी सुद्धा धावाधाव करायला लावणारी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सध्या मैदानामध्ये केला जातोय. आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 16 मागाशी चुकीचा आकडा आला होता, तो ऍक्च्युली 14 हव्या होत्या. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि आतापर्यंत जितेशच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 5 धावा आल्यात. 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात आणि 2 विकेट सुद्धा गेल्यात. 7 मध्ये 13 करायचे आहेत. हा चेंडू फार महत्वाचा असेल, निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. नवीन खेळाडू मैदानामध्ये अजय गायकवाड आलाय, परंतु स्ट्राईकला मात्र प्रसाद आहे. हा चेंडू निर्धावाला. क्या बात आहे. वेग म्हणजे कायचं उत्तम उदाहरण. पाहावं आणि पाहतच राहावं अशी गोलंदाजी मैदानामध्ये टिचून गोलंदाजी करणारा जितेश मडवीनं एक निर्णायक षटक संपवलाय. एक गोल्डन षटकाची सांगता केली असं म्हणूया, ज्यांना अवघ्या खर्च केल्या 5 धावा आणि महत्वाचं विकेट सुद्धा प्राप्त केलं. मॅचला वेगळी कलाटणी देणारं हे षटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल, ज्यानं 5 धावा देऊन 2 विकेट्स प्राप्त केल्या. शेवटचं षटक विजयासाठी 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. चला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जा. जलपाणी
सामना सुद्धा आपण जर पाहिला तर 6 चेंडूमध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना तो सामना गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकण्याचा एक उत्तम प्रयत्न आणि दिवेश बोलाडेने जो केला होता, ज्यानं 6 चेंडूमध्ये 5च धावा ज्यानं खर्च केल्या होत्या आणि तो सामना जिंकून सुद्धा दाखवला होता. असं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा होत असतं, पण आज या स्पर्धेमध्ये पूर्ण दिवसभर पाहायला मिळालं गोलंदाजांचा बोलबाला जास्त राहिलाय. बऱ्याच वेळा गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेतलंय आणि असं जे होतं ना ते सातत्याने काहीतरी वेगळं पाहायला मिळतं आणि त्याचं समाधान सुद्धा असतो. बऱ्याच वेळा फलंदाज हे वरचढ ठरण्यात दिसत आहेत आणि मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तर गोलंदाजांची जणू काही चीरफाड केली जाते, पण आज या स्पर्धेने काहीतरी वेगळं पाहायला मिळालं, या स्पर्धेने काहीतरी वेगळं दाखवलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजांना संधी मिळाली आणि गोलंदाजांच्या खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या कामगिरीचं कौतुक जास्त होताना पूर्ण दिवसभर पाहायला मिळालं. शेवटचा षटक 6 मध्ये 13 करायचे आहेत. गोलंदाज वापरला जातो हा सुद्धा वेगवान आहे, उज्ज्वल ढोपरी. गोलंदाज उज्ज्वल ढोपरी आला. ओवळे विपक्ष उसाटणे अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू पडणार का हा प्रश्न होता आणि प्रश्नाचं उत्तर सापडलंय. चेंडू मात्र दोघांचं भांडण जणू काही तिसऱ्याचा लाभ. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. परदेशात जाऊ पाच मध्ये आता विजयासाठी करायचे आहेत. पाच चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. यावेळेस हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअरकडे चालला. क्षेत्ररक्षक जज करतोय. अखूट टप्प्याचा झेल आणि पुन्हा एकदा निसटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो, पण इथे मात्र झेल आतापर्यंत सलग 2 चेंडूमध्ये 2 वेळा सुटताना पाहायला मिळालं. समीकरण बदललंय. आता विजयासाठी 4 मध्ये 7 करायच्या आहेत. अजय गायकवाड सध्या स्ट्रायकर आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत ज्यांनी 7 केल्यात. आता 4 मध्ये 7 करायचे आहेत. 3 मध्ये 7 त्याने ऑलरेडी केल्यात. आता 4 मध्ये 7 करायचे आहेत. उज्ज्वल ढोपरी आपल्या संघाचं भविष्य या स्पर्धेमध्ये उज्ज्वल करायचं असेल तर 3-4 मध्ये 7 करण्यापासून रोखावं लागेल. यावेळेचा चेंडू गोळीच्या वेगानं फ्लॅट स्ट्रोक सरळ खेळलाय. पुन्हा एकदा खराब आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. बाई म्हणते ऑफलाईन गेल्यावर येऊया, पण इथे मात्र 3 मध्ये 3 करायच्यात. 3 चेंडू मध्ये 3 करायच्यात. अजय गायकवाड ऑन स्ट्राइक. खोला टाकला हा चेंडू. यावेळेस मात्र झेल उडालाय. जज होणार का प्रयत्न केले जात आहेत आणि ते मात्र सरते शेवटी शेवटच्या क्षणाला इथे मात्र झेल टिपला जातो आणि विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू ओवळे संघाचा अजय गायकवाड होतोय झेलबाद.
3 धावांची गरज आहे. अजय गायकवाड नवीन अजय गायकवाड बाद झाल्यानंतर अक्षय गायकवाड येतो. अजय गायकवाडला मी म्हणेन सूर गवसला होता, परंतु सामना हा अतिशय लवकर संपवायचा या ईर्षेने कदाचित तो विनिंग स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र बाद झाला. तुम्ही कसे जिंकता याला महत्व नाही, तुम्ही जिंकणं हे महत्वाचं असतं, परंतु यासाठी तुम्हाला त्या कॅल्क्युलेशननं खेळणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहिलं तर 6 मध्ये 13 करायच्या होत्या, 5 मध्ये 9 आल्या, 4 मध्ये 7 आल्या, 3 मध्ये 3 आणि तदनंतर आता 2 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे ओवळे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 3 ह्या पूर्ण कराव्याच लागतील. नवीन खेळाडू मैदानामध्ये अक्षय गायकवाड आलाय, जो सध्या स्ट्रायकर म्हणून असणार आहे. उज्ज्वल ढोपरी, क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळचा चेंडू जबरदस्त, इथे मात्र कमबॅक करून देणारा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मात्र गुडलेन स्पॉटवर अतिशय वेगानं टेक ऑफ झाल्यानंतर बाकीचं काम यष्टी रक्षकाने पूर्ण केलं. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, पण तिथे मात्र प्रयत्न फसला गेला आणि बाद होणारा प्रसाद गायकवाड एक मोठा धक्का ओवळे संघाला बसला जातोय. आता 1 मध्ये 3 करायचे आहेत. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. आमच्या जितू गोंधळीच्या भाषेत सांगायचं झालं तर घासून शर्यत आहे. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. बऱ्याच वेळा आपण क्रिकेटमध्ये असे सामने पाहिलेत आणि आज पूर्ण दिवसभर अक्षरशः हेच पाहायला मिळालं. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत सामने रंगले गेले. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या आयोजकांचं, खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आयोजकांचं घवघवीत यश आहे. कारण आयोजकांना, पाहणाऱ्यांना, खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना हेच हवं असतं, कोणी जिंको कोणी हारो, परंतु सामना हा चुरशीचा झाला पाहिजे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या सामन्यातील रस राहिला पाहिजे. त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा राहिली पाहिजे आणि तीच आज या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण दिवसभर पाहायला मिळाली. चला, काकडवाल टीमच्या कॅप्टनला सुद्धा आपण विनंती करूया की आपण रेडी राहायचंय. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. विजयासाठी एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज आणि तो चेंडू फेस करण्यासाठी स्वतः संघाचे सरसेनापती मैदानामध्ये येताना दिसत आहेत. नाव आहे राकेश गायकवाड. टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष ज्यानं क्रिकेट खेळलं आणि आज आपण पाहतो रायगड टेनिस, ग्रामीण टेनिस क्रिकेटचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. राकेश गायकवाड ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू उज्ज्वल ढोपरी. क्या बात. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू टिप मध्ये चाललाय, सिंगल मिळाली जाते, डबल साठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेत असताना इथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा इथे मात्र मानस. तिसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि खेळाडू बाद. आणि इथे मात्र तिसरी धाव घेत असताना खेळाडू बाद होतोय. चांगला प्रयत्न होता राकेश गायकवाड यांचा, परंतु अगदी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूच्या शेवटच्या अगदी क्षणाला इथे मात्र हा सामन्याचा निर्णय लागताना दिसतोय. तर काकडवाल टीमने यायचं टॉस साठी. काकडवाल टीमने टॉस साठी यायचं. आजच्या दिवसातील शेवटचा सामना होईल. खूप रोमांचक सामना पाहायला मिळाला. उसाटणे विपक्ष ओवळे या 2 संघांमध्ये.
पण शेवटच्या क्षणाला इथे मात्र उसाटणे संघाच्या क्षेत्ररक्षकाने बाजी मारली असं म्हणेन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटपर्यंत ज्यांनी लढत दिली, खूप चांगला प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अगदी त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत, मी म्हणेन मॅचचं युटर्न जितेश मडवी ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली आणि तिथून सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ते इन झाले. अतिशय जबरदस्त रोमांचक मॅच आपण एन्जॉय केली आणि खेळाडू धावबाद आहे असं घोषित केलं जात आहे.